मोदी देशातील लोकशाही संपवणारेच पंतप्रधान असतील अशी सुद्धा सगळ्या सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. काल ज्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं शांततामय आंदोलनाला हाताळले गेले आणि लाठीचार्ज करून त्या तरुण पोरांना जखमी केलं गेलं, ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, यावरून जंतर मंतर हे लोकशाहीच्या आणि या देशातील जनतेच्या हक्काचे केंद्रस्थान आंदोलन होतं. ते आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला. कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? ही शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं. पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्यामधून या देशातील तरुणांचा नजरेत थांबणार नाही हे आता मात्र सरकारने जाणार. आंदोलन संसदेकडे जाणार. हे 3000 एकर जमीन आर्थिक तालुक्यात घेतली जात आहे. आता तिथल्या शेतकऱ्यांचा खूप विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की सुपीक जमीन कशाला घेता येईल, त्या भागामध्ये अनेक ठिकाणी पडीक जमीन आहे ते वापरा. पण कुठल्याही उद्योगाला जमीन घेत असताना सुपीक जमीन घेऊन शकतो. अशा आहेत की देशामध्ये सगळेच उद्योग काही दीर्घकाळ चालले तसं नाही. अनेक उद्योग बंद पडतात. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. कुठे तिथे युनिट सी केलं होतं, बँक करत होतं, त्यामध्ये प्रॉब्लेम होतो. उद्या जमीन द्यायची, काही मोबदला मिळेल आणि काही नोकरी मिळेल. उद्या हे युनिट बंद झालं, तो इंडस्ट्री बंद झाली तर उद्या ते जमिनी गेले आणि नोकरी गेली. म्हणून जमीन घेताना सरकारला उद्योग उभे करायला नव्हतं विरोध. पण त्या जमिनी घेताना सुपीक जमिनी का घ्यायचो याचा आग्रह करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं सरकार आग्रह करते आणि दबाव टाकतो आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले, सुपीक जमीन आम्ही देणार नाही म्हणून. परंतु सरकारला मात्र याचं काही देणं घेणं नाही आहे. उद्योगपतीसाठी पायगळ्या जरूर घाला, पण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून उद्योगपतीसाठी पायगळ्या घालणं हे चुकीचं आहे. आमच्या उद्योगाला विरोध नाही, सुपीक जमीन घेण्याला विरोध राहील. आणि जर बळजबरी करत असेल तर काँग्रेस त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या जमिनी आम्ही स्वतः जाऊ आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहू. जमिनी जबरदस्तीनं घेता येणार नाही, त्यांच्या कन्सेंटनं घेता येईल तर तुम्ही घ्या. घोटाळा मुंबईमध्ये दुपून आलेला आहे. 100 कोटीपेक्षा एक 1 कोटीचे एफएसआयची घोटाळा 100 कोटी ते उघडकीस आलं म्हणून आपण 100 कोटी रुपयाचे घोटाळे, 100 कोटी रुपये हे प्रचंड घोटाळे झालेले आहेत. TDR घोटाळा, FSI घोटाळा आणि SIR घोटाळा, हे सर्व घोटाळे प्रचंड मोठे आहेत. आज सरकारला त्या संदर्भात चौकशी करायची तर नाही आहे. आम्ही हाऊसमध्ये अनेक मांडले. पुण्यामध्ये TDRचा जवळपास 2000 कोटीचा घोटाळा उघडला. एका चॅनलनी, एका मीडियाने हे संपूर्ण प्रकरण पुराव्याशी दाखवलं. कुठल्याही कारवाई नाही. तो तिकडे तुमच्या डम्पिंग यार्डमध्ये बिल्डिंगवर कोसळतो आणि